नमस्कार आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। उस्मानाबाद पाणी प्रश्न मुद्द्यावरून आज विधानसभेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरही कारवाई होत नाही, कोट्यवधी रुपये खर्च होऊनही योजना पूर्ण होत नाहीत, असे अनेक मुद्दे ओमराजे यांनी मांडले। पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही। त्यानंतर त्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन आपलं म्हणणं मांडायचा आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला। या कृतीबद्दल ओमराजे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्याची घोषणा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी केली। यामुळे विरोधक चिडले। यावेळी झालेल्या गदारोळाने कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं। उस्मानाबाद शहराला टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 67 कोटी रुपये लागणार आहेत हे लक्षात आल्यानंतर 51 कोटी रुपये दिले आणि ते 51 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा योजना लवकर पूर्ण होऊन उस्मानाबाद शहरातील लोकांना पाणी मिळणं अपेक्षित होतं। पण आज तारखेपर्यंत देखील उस्मानाबाद शहरातील लोकांना पाणी मिळत नाही आणि योग्य ते उत्तर मिळत नसल्यामुळे नाईलाजाने राजदंड उचलायचा अपराध निश्चित माझ्याकडनं झालेला आहे। आज विधानसभेमध्ये राजदंड उचलण्याचा प्रकार झाला त्याचा आम्ही निषेध करतो। हा राजदंड उचलणार हे आधीच मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना सांगून या ठिकाणी राजदंड उचलण्याचा प्रयत्न झाला। लोकशाहीला काळीमा फासणार आहे। मुंबईतल्या 56 म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबतचं धोरण येत्या